श्री संत ज्ञानेश्वर माऊली अन्न छात्र भरपूर सारी वारकरी महाप्रसादाचा लाभ आणि इकडे बघा प्रत्येक वारकरींना जेवण देण्याची सेवा आणि खरंच नशीब लाग विठ्ठलाने दिलेलं आहे ते की त्याच्याकडनं ही सेवा इतके वर्ष घडली आहे. मला असं वाटतंय की आपण घरी अशा पार्ट्या वगैरे करण्यात मागून नावं ठेवतात लोक, अरे असंच होतं पार्टीला जेवण तसं होतं. असं करण्यापेक्षा तुम्ही असं देवाच्या दारी अन्नदान करा, पैसे खर्च इकडे पैसे खर्च. रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी सर्वांना. हो, आज आपला कितवा दिवस वारी मधला? सहावा. आणि आज कसा असणार आहे प्रवास माऊलींचा? आम्ही आता जेजुरीला आहोत. आता याच्या पुढे वाढलेला मुक्कामाला जायचं आहे. आजी संसार सुफल झाला गे माये, आजी संसार सुफल झाला गे माये, देखियले पाय विठोबाचे, देखियले पाय विठोबाचे, आजी संसार सुफल झाला गे माये. सकाळी सकाळी 4 वाजता सर्वजणी उठल्यात. झाली तयारी सर्वांची? हो, अंघोळ वगैरे झाली ना? झाली. आता माऊली जेव्हा निघणार तेव्हा त्याच्या मागे आमचा क्रमांक येणार दिंडीचा, तेव्हा आम्ही पण पालखी सोबत जाणार. माझं नाव शकुंतला कृष्णा पाटील. आणि कुठनं तुम्ही? मी नावड्याची. आणि कितवा वर्ष? तिसरं वर्ष. पायी पदयात्रा करतायत की सेवा करतायत? नाही ना, पायी चालताय ना माऊली सोबत. कसा असते अनुभव? छान, एकदम मस्त मस्त. हो. जयश्री मोकाश. हो, कितवा वर्ष तुमचा? माझं दुसरा वर्ष. आणि काय शिकल्या वारी मधनं? वारीमध्ये शिकलो आपण नामस्मरण करत चालायचं व्यवस्थित, असं छान सेवा वगैरे करतात. छान सेवा करतात ना. रामकृष्ण हरी माऊली. माझं पहिलंच वर्ष आहे आणि येऊन झाली थोडीशी तकलीफ, पण खूप भारी वाटते. माहेरला माझ्या घरी जाता येत नाही, त्याच्यामुळे माझे माहेर आई वडील हेच पंढरपूर माझं. आणि पहिलंच वर्ष आहे, असं वाटतं प्रत्येक वर्षी यावं आणि या माऊलीने माझ्यावर कृपा करावी. आणि आपली दिंडी कशी वाटली? दिंडी मधली माणसं, व्यवस्था? खूप 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 चांगली सोय आहे, म्हणूनच खूप प्रसन्न वाटतं मला. खूप आमची चांगली सेवा पुरवते सुनील महाराज रानकर. ते अत्यंत सेवा करतात, चांगली जेवण वगैरे आम्हाला सगळं वेळेवर सगळं करतात. तुमचा कितवा वर्ष आहे? माझं 21वा वर्ष. बापरे, 21 वर्षापासून वारी करताय. कसं असते अनुभव? कसं असतं अनुभव? खूप चांगला आलाय. म्हणजे काय मिळतंय वारीमध्ये? सुख, शांती आणि खूप आनंद होतो. आणि प्रत्येक वारकऱ्याची असं वाटतं कधी माहेर जाते. अरे वा. रामकृष्ण हरी. आपले कोटावरचे आहेत, उरण कोट नाक्यावरच्या. उरण कोट नाक्यावर माझा भाऊ राहतो. मी वारी करते. मला वारीला 29 वर्ष झाली. बापरे. मी पायी वारी आता 2 वर्ष झाली करत नाही. ट्रक मध्ये सेवा करते, जेवण बनवते, काय भाजी कापीन, काय करणार. उर्मिला मोरेश्वर कोळी. मी विटाव्याची आहे. मी आज 18 वर्ष झाली वारी करते. आता 2 वर्ष झाली मी वारी करत नाही, आजारी मुले. मी ट्रकमध्ये बसते, या वर्षी ट्रकमध्ये बसली आणि मी सेवा करते. कसा होता अनुभव तुमचा? अनुभव मला खूप अनुभव आलेला आहे माऊलीचा. छान आलेला आहे. म्हणून मी घरात राहिली नाही. मी या वर्षी म्हटलं मी वारी करणारच. माऊली निघणार आहे 6 वाजता. आम्ही पण निघू आता इथून. आमचे तंबू मोराचे आहेत म्हणून थांबलोत आम्ही. तंबू मोराचे आहेत की लांडोराचे आहेत? या बघा, आई मोराचे आहेत का? किती वर्ष झाली तुम्हाला? 25 वर्ष झाली. 25 वर्ष. कशी सेवा केलीस की पदयात्रा केलीस? पदयात्रा केली. आता 2 वर्षे नाही, 2 वर्षे गाडीत. आणि पहिला वर्ष होता तेव्हा कसा वाटलेला? चांगला वाटलं, मजा वाटली. काय अनुभव होता? काय दुसऱ्या वर्षी परत आलीस? अनुभव चांगला, गोड वाटत होता माऊलीचे सोहळ्यात. किती वर्ष आधी तरी? म्हणजे 2000 मध्ये केलेलीस पहिली वारी? तो रस्ता वगैरे बरोबर होतं? रस्ता रोड एकदम छोटा होता आणि झाडं होती रोडला. ऊन नव्हता लागत आम्हाला. मग आता ऊन लागतोय. मग झाड लावायला पाहिजे ना सगळ्यांशी. बघा, वारकऱ्यांना त्रास होतोय रस्त्यावर झाड नाही म्हणून. रस्त्यावरती कुठे ठेवतात सरकार. पण आता रस्ता 4 पदरी झालाय, मग वारी बरोबर चालते ना. पण फायदा नाही ना. रस्ता मोठा झालाय पण झाडं कमी झालीत बघा. कमी झाली, सावली नाही मिळत. मग आता तो हंडा वगैरे घेऊन पाणी घेऊन जायचं बघ. पहिला होता हंडा दिंडीत, आता कोण घेत नाही म्हणून आता बाटल्या वापरतात. आता बाटल्या मिळतात. हंडा नाही कोण घेत. पहिला नदी आली की तो हंडा भरायचा ना. रामकृष्ण माऊली.
मी किशोर महाराज पाटील साखरे, तालुका जिल्हा पालघर. मी गेली 20 वर्षे झाली त्र्यंबक, आळंदी आणि पंढरपूर ही पायीवारी करत असतो. आणि या पायीवारीचा आणि मला अनुभव जो आलेला आहे तो अनुभव असा आहे की हे वारीमध्ये जे वैष्णव दिसतात हे वैष्णव संपूर्ण माऊलीमय मला पाहायला मिळतात. पालरूपाने सर्वांना दिसत होते त्याप्रमाणे हे वैष्णव संतरूपाने आम्हाला पाहायला मिळतात. हे वैष्णवांना सतत पाहिल्यानंतर आणि असा अनुभव येतो की साक्षात आपणापुढे भगवान परमात्मा त्याचा आम्हाला साक्षात्कार होतो. कारण भगवान परमात्मा तसं निर्गुण आहे पण तो सगुण रूपाने आमच्यासमोर आहे असं आम्हाला वाटतं. म्हणून ही वारी ही सोडावीशी वाटत नाही. वारी म्हणजे काय, नुसती पायाने चालणं म्हणजे वारी नाही. जे आपल्या मनुष्य जीवाला आणि दुःख जे प्राप्त होतं ते दुःखाचं भंग करणारी ही वारी आहे. म्हणून आम्ही अभंग म्हणण्याचं काम करत असतो. आणि आमची काही सेवा असेल ती इतर आमचे वैष्णव सेवा करत असतात. चला, हळूहळू सर्वांची तयारी झालेली आहे आणि आमचे तंबू पण काढून झालेत सर्वांचे. आणि ते ट्रक पण भरलेला आहे आणि जेवणाचा ट्रक आधीच गेला आहे मुक्कामाच्या जागी, जिथेच आपलं जेवण बनवणार आहे. थोडा प्रवास कमी असल्यामुळे तर आपल्या ट्रकला टेम्पोला पाठवूया. आणि आता आपण जेजुरीमध्ये आहोत तर जेजुरीचे पण तुम्हाला दर्शन घडवतो. येलकोट येलकोट, जय मल्हार. येलकोट येलकोट, सदानंदाचा मल्हारवारी. चला मंडळी, तर छान दर्शन झालं ना मल्हारी मार्तंडाचं, तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला असे मंदिरं फिरायचे आहेत तर आपली एक हैदराबादची पण ट्रिप आहे ज्याच्यामध्ये बिर्ला मंदिर, व्यंकटेश्वरा, लॉर्ड विष्णूचे जे अवतार आहेत ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहेत. फक्त 29,500 मध्ये इन्क्लुडिंग ऑल. मुंबई टू मुंबई फ्लाईट असणार आहे, ऑल मील इन्क्लूड असणार आहे, सर्व काही असणार आहे. तुम्हाला एंट्री फीला काही पैसे लागणार नाही. जशी रामोजी फिल्म सिटी आहे त्याच्यामध्ये जर तिकडे जात आहे तर ऑलमोस्ट 2-1 हजार रुपये एंट्री फी आहे. ते सर्व इन्क्लुडिंग 29,500 मध्ये तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. तर नक्की दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ट्रिपची माहिती घ्या आणि चला आमच्यासोबत फिरायला. तर आता तुम्हाला मल्हारी मार्तंडाचे दर्शन दिले, आता जाऊया आपण माऊलींच्या दर्शनाला. रामकृष्ण हरी, येलकोट येलकोट, जय मल्हार. चला मंडळी, झालं ना संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाचे पादुकांचे दर्शन. तर नक्की लाईक करा. आपल्यासोबत बापूराव माऊली आहेत. नमस्कार. हो, ज्यांनी आपल्याला इथपर्यंत सोडलाय आणि दर्शन दिलेत बघा, यांच्यामुळे आज खास दर्शन झालंय. कसं, कुठं आहोत आता आपण आता दौंडच्या खिंडीमध्ये आहोत. आणि कसं वाटतंय दर्शन झालंय? मस्त वाटतंय, छान वाटतंय, दर्शन चांगलं झाले. दरवर्षी तुमच्या गावावरनं पालखी जाते, तर काय बोलणार त्याबद्दल? नाही, काहीतरी आमचं भाग्य म्हणावं लागेल की आमच्या इथून पालखी दरवर्षी जाते. दरवर्षी आम्हाला दर्शन पण छान होतं. कुठले तुम्ही? आम्ही कोथळेचे. जेजुरीवरनं 8 किलोमीटर कोटलेचे. हां, हे बघा, भाग्यवान मित्र दिसतात आमचे तुम्हाला. मला मन भरला नाही ना तुमचा? पुन्हा एकदा घ्या दर्शन माऊलीच्या रथाचं, पालखीचं, पादुकांचं. हे बघा, तेच दिवस झाले आमच्या मावशीच असं आम्हाला दिसतात. वरनच आम्हाला ब्रिजवरनच दिसता तुम्ही. नेहमी पालखीसोबत दिंडी क्रमांक 1 मध्ये चालत असतात बघा. हो, बरे आहो ना सगळ्या? रामकृष्ण हरी.
आपल्या करंजावरनं सर्वजण. हॅलो मावशी, हा कितवी वारी आहे तुझी? दुसरी वारी. कसं वाटतंय? म्हणजे आपण सुरुवात सोबतच केली. पहिल्या वर्षी पण आपण होतो आणि दुसऱ्या वर्षी पण. तुमची कितवी वारी? तिसरी मस्त मजा. माझी 10वी वारी आहे. 10वी वारी. बापरे, किती वय किती तुमचा? चालू आहे. हा तर वाटत नाही, 40 मध्येच वाटतंय तुम्ही. हा हे बघा 10 वाऱ्या केल्यात. तुमची कितवी वारी? तिसरी. आणि कसा असते अनुभव? खूप अनुभव छान वाटते. भेटी लागे जीवा लागेल असं. तुम्ही काय बोलणार? छान वाटते. मस्त पहिलीच वारी आहे माझी. पहिलीच वारी आहे आणि आनंद घेत आहेत बघा, सुख घेत आहेत. पार्वती दत्ताराम पाटील, कुठनं तुम्ही? मुख्य खारपाडा नाका. कारपाड्यावरनं. कितवी वारी आहे? ही आमची 22वी वारी आहे. 22वी. बापरे, सुरुवात कशी झालेली? सुरुवात झाली म्हणजे काय पहिल्याच वर्षी आलो तर एवढं समाधान वाटलं ना. म्हणजे कोणला बघून सुरुवात झाली? कोणाला? मोठी बहीण, मोठ्या बहिणीने पहिल्या वर्षी मला आणली, तेव्हापासून माझी वारी चालू झाली. ती कायम आज परत पण राहता येत नाही. खूप अनुभव आहे आमच्या वारी. तर वारीचा अनुभव वारी केल्याशिवाय तुम्हाला येणार नाही, तर नक्की एकदा वारीला या. माऊली, मी वर्षा सरकटे बोलतीये. माझी ही 17वी वारी आहे. पण ह्या वारीपासून खूप काही शिकायला मिळालं आणि खूप रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रवींद्र वरळीकर, माझी दुसरीच वारी, त्याच्यामुळे छान अनुभव आहे. मस्त वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. छान. धन्यवाद. हो रामकृष्ण हरी. हो लांबशी दिसत होतं, तर आज बोललो भेट देऊया. कसं चाललंय? आनंद आहे ना? एकदम मस्त मस्त, एकदम खूप आनंद आहे वाडीमध्ये. की काय माऊलीची साथ आहे आमच्या सोबत. आपले गावातले सर्व मंडळी दिसतात तुम्हाला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. कृपा दृष्टी पाहे माझा तर उरणचे माऊली भेटलेत आपल्याला. ओमकार माऊली. काय नंबर आहे? दिंडी क्रमांक नंबर आहे. कसा आहे? पहिल्यांदा आलाय की नाही, 1 दिवसाची वारी आहे. 1 दिवसाची. तर असे पण माऊली भेटतात जे सुट्टी भेटल्यावरती 1 दिवस वारीमध्ये चालतात. तेच आपले उरणचे ओमकार ना. ओमकार माऊली. चालेल चालेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी. चला मंडळी, माऊलींचे दर्शन घेऊन आलोय आणि इथे बघा श्री संत ज्ञानेश्वर अन्न छात्र आणि खूप मोठी लाईन लागलेली आहे.
माऊली पण विसाव्यासाठी थांबलेली आहे आणि सर्व जे वारकरी आहेत ते बघा महाप्रसादाचा लाभ घेताना दिसत आहेत तुम्हाला. तर मागच्या वर्षीही आलेलो आपण, खूप छान जेवण होतं इकडचा आणि यंदाही बघा सर्व सेवक पतरवाल्या जेवणाची व्यवस्था करताना भरपूर सारी वारकरी महाप्रसादाचा लाभ घेताना दिसत आहेत बघा. श्री भूषण विजय पाटील साहेब मुंबई चेंबूर घाटल्या तर्फे हे सर्व आहे आणि इकडे बघा प्रत्येक वारकरींना जेवण देण्याची सेवा करताना दिसत आहेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नुसतं जेवणच नाही, गोड लापशी पण आहे बघा. ते विजय सरांच्या आई नमस्कार. रामकृष्ण हरी. बरे हो ना? हो, मागच्या वर्षी पण आलेलो आणि यंदाही. काय बोलणार, कसं वाटतंय? खूप छान वाटतं, भरपूर अगदी आनंद वाटत असतो. हा जो कार्यक्रम भूषण पाटील करतो, मी त्याची आई आहे, मला खूप आनंद वाटत असतो. बघा भूषण पाटीलच्या आई दिसत आहेत तुम्हाला स्वतः जेवण वाढताना वारकऱ्यांना. ताई तुमचं नाव काय? भूषणची बहीण. अच्छा, भूषणची बहीण आहे काय? कृतिका ताई पण आहेत बघा. पूर्ण परिवार आहे वाटतं तुमचा? हां, पूर्ण परिवार एकत्र येते आणि बघा अशी वारकऱ्यांची सेवा करते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये सेवा देत असतात बघा. कोण भात काय देते, कोण दाल भाजी सर्व काही आहे बघा. आणि आणखी सेवक इथे पापडी आणि भात देते ना. हां, दुसऱ्यांदा म्हणजे कोणाला काय थांबवत नाही. हे बघा आले बघा, सर्व वारकऱ्यांना बरोबर जेवण देतात बघा. हो ताई, रामकृष्ण हरी. हो, बरे आहेत ना? कधी आल्या? काल म्हणजे 2 दिवस झाले ना? हां, 2 दिवस झाले ही अन्नदानाची सेवा सुरू आहे बघा त्यांच्या परिवारातर्फे. 2 दिवसापासून येतात ना वारकरी? हां, 2 दिवसापासून येतात आणि मस्त मस्त जेवण आहे बघा. दाल भात भाजी सर्व काही आहे बघा. चला माऊली चला प्रेमाने, चला माऊली चला, रामकृष्ण हरी. माऊली चला प्रेमाने, चला प्रेमाने सगळ्यांनी घ्या. थोडंसं सगळं अन्न काही वाया जाता कामा नाही, लक्षात घ्या. आपण जेवढं हवं तेवढंच घ्या आपण आणि मागून घ्या आपण. रामकृष्ण हरी माऊली चला, रामकृष्ण हरी माऊली चला, प्रेमाने चला, पुढे प्रेमाने चला. धन्यवाद धन्यवाद. बघा कोणी जेवण वाढून सेवा देते, कोणी वारकऱ्यांना आपल्याकडे इथे बोलवून सेवा देते. पण इथे बघा जेवणामध्ये बघा किती भात आहे. हो, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हो, काय बोलणार? भूषण दादा 10 वर्ष झाले ही सेवा करतो आणि खरंच नशीब लागतं असं सेवा करायला. आणि त्याच्याकडे विठ्ठलाने दिलेलं आहे ते, की त्याच्याकडनं ही सेवा इतके वर्ष घडली आहे आणि त्याच्यामुळे आज आमची घडली आहे. आमचं आज माऊलींच्या पालखीचं दर्शन झालेलं आहे आणि खरंच खूप चांगलं कर्म करतोय तो, खूप चांगलं कर्म करतोय. आणि आम्हाला कालपासून आहोत, खूप छान नाश्ता, सकाळपासून जेवण, खूप म्हणजे मला असं वाटतंय की आपण घरी अशा पार्ट्या वगैरे करण्यापेक्षा अन्नदान घरी असं कोणाला आपण बोलत आपल्या अन्नाचा अपमान होतो. मागून नावं ठेवतात लोक, अरे असंच होतं पार्टीला जेवण तसं होतं. असं करण्यापेक्षा तुम्ही असं देवाच्या दारी अन्नदान करा. खरंच खूप चांगलं म्हणजे कल्पना मला फार आवडली. तिकडे पैसे खर्च करण्यापेक्षा इकडे पैसे खर्च करा. तुम्ही कोण? भूषणच्या कोण तुम्ही? मी भूषणची बहीण आहे. भूषणच्या बहीण भाऊ सर्वजण आलेत बघा मदतीला. कार्यच असं आहेत की सर्व आपोआप खेचून आलेत. माऊलींचं दर्शन पण होते आणि एक सेवा पण होऊन जाते बघा. आता तुम्ही बघताय वारकरी कमीत कमी 10 लाख 15 लाख वारकरी पायी दिंडी करतायत, वारी करतायत. त्यांच्यासाठी बघा हे किती जणांचं बनतंय मित्रा जेवण? 10,000 जणांसाठी जेवण. डालीसाठी टोप बघा कसला मोठा आहे. आणि ही चवलीची भाजी आणि स्वीटमध्ये लापशी पण आहे बघा. बापरे, किती दिवस झाले हे बनवतो? कालचा दिवस पण बनवला आणि आजचा दिवस पण बनवला. सकाळपासून चालू आहे. नाव तुमचं? प्रकाश बाळाराम शेलार. प्रकाश. आणि तुमचं? विनायक पाटील. कधी आलो तुम्ही? काल आलो. आणि काय मदत केली तुम्ही? सेवा करायची ती करतो, काय आम्ही सेवाच करतोय. वारकरी थांबत नाही ना? थांबून देत ना आम्ही त्यांना. कंटिन्यू 2 दिवस वारकरी सुरू आहेत आणि आपली अन्नाची सेवा, अन्नदान चालू आहे तुमचा. भूषण सरांच्या आईला बघितला, बहिणीला बघितला, मावशी काकी सर्वांना बघितलं. आता भूषण सरांची इथे मुलगी पण आहे बघा. हाय निष्ठू. तू काय सेवा करतेस? मी पाणी भरून देते वारकऱ्यांना. पाणी भरून देते सर्वांना. हे बघा पाणी घेऊन आलोय. एक बॉटल प्रत्येक जण घेऊन येते, त्यांना बॉटल भरून देते बघा. तू नेहमी येतेस ना? तुझा कितवा वर्ष आहे हा? 7वं वर्ष. 7 वर्ष झाली तू येते. लहानपणापासूनच सेवा करते. हे बघा किती नशीबवान आहे. लहानपणापासून तिला वारकऱ्याचा सेवा करण्याचं सुख मिळतंय बघा. चालेल, धन्यवाद. रामकृष्ण हरी. आणि इकडे कोण गाववाले ना भूषणच्या? चेंबूर घाटल्यामधल्या काकी असा सर्वजणी आल्यात बघा मदतीला. म्हणजे भूषण तुम्हाला बोलवते की तुम्ही स्वतः येतो?
स्वतः बोलतोय, आम्ही स्वतः येतो. पहिलंच वर्ष आहे आमचं येण्याचं आणि पहिल्या वर्षी आलो पण खूप आनंद झाला येऊन. कसं वाटलं पहिलं वर्ष? छान वाटलं, छान मन भरून आलं. हो, पालखीला भेट दिली की नाही? हा, दर्शन घेतला, माऊलींचा पण दर्शन घेतला आणि त्यांच्या इथे सेवा पण करतायत बघा. सेवा करण्यासाठी चालू आणि याच्या पुढे येत राहू. हे बघा आनंदी झालेत, एकदम आनंदी आनंद. खूप मजा वाटली आम्हाला, एकदम मन मिटलं. मनापासून सेवा करताना दिसतात. रामकृष्ण हरी, अशीच सेवा घडत राहते तुमच्याकडे, हीच आपण माऊली चरणी प्रार्थना करूया. आमचे ब्लॉग येत राहते हे तुम्ही प्रार्थना करा. सबस्क्राईबर करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद धन्यवाद. आणि इकडे भूषण पाटील आणि संपूर्ण टीम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर काय सांगणार, कशी तयारी होती यावर्षी? त्याच्या दुप्पट Team आहे जास्त ना? टीम वाढतच चालली हा. आहे. या वर्षी मुंबईवरनं 35 लोक आलेली आहेत, म्हणजे सगळे सेवेला आहेत. आणि हे सगळं गणेश मंडळ आमचं, ते सर्व मुलांचं सहकार्य, सगळ्या आणि मुलांचं. भूषण पाटलांचं सौजन्य, या सगळ्यांच्या हिशोबाने हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे आनंददायी असं वाटतो एकदम. ही सगळी मुलं आहेत ना, सगळ्यांचे स्वतःचे बिझनेस आहेत. कोणाच्या गायी आहेत, कोणाचे दुकान आहेत, हॉटेल, सगळं बंद आहे. 2 दिवस सगळे माऊलीच्या सेवेला. 2 दिवस माऊली. आणि कोणाला आमंत्रण द्यायची गरज नाही. हे सगळ्यांनी ना आपापल्या सुट्ट्या अरेंज करून सगळे आलेले आहेत. या 2 दिवसाच्या वारीमध्ये सगळे मनोभावाने भूषण शेठ आणि मुंबई त्यांचे परिवार आणि सहमित्र, तसेच गणेश मित्र मंडळ मुर्टी, सर्व भोसले वस्तीतील मित्र परिवार, भोसले कंपनी हे आज पूर्ण मनोभावाने वारीसाठी, सेवेसाठी 2 दिवस अर्पण करत आहेत. प्रत्येकाची भावना अशी आहे की पांडुरंगच त्याच्या माध्यमातून सर्वांकडून सेवा करून घेतोय, अशी भावना प्रत्येकाची आहे. रामकृष्ण हरी. दिनेश ठाकूर आपल्या उरणचे, कसं वाटतंय? पहिलाच वर्ष तुमचा. कोण हे भूषण पाटील तुमचे मेवणे ना? हा, दादा आहे. ओके. कसं वाटतंय पहिलाच वर्ष? खूप भारी वाटतं. आणि प्रत्येक वारकरी येऊन आपल्याला आशीर्वाद देऊन जाते. ती कशी भावना आहे तुमची? खूप भारी भावना आहे. हा, मस्त आहे ना? आवडलंय बघा त्यांना पहिलाच वर्ष आणि खूप छान सेवा दिली सर्व मंडळाने. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अशी सेवा घडत राहते तुमच्याकडनं, हीच आपण माऊली चरणी प्रार्थना करूया. रामकृष्ण हरी. तर भूषण मित्राच्या आई आहेत. आई, लास्ट टाइम आपण आलो होतो इकडे तेव्हा सांगितलं होतं की कशी सुरुवात झाली होती, पण आता नवीन आपले मंडळी आहेत जे व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी काय सांगणार? मी सांगेन काही सुरुवात आम्ही एकदा पंढरपूरला गेलो होतो आणि परतीची वारी बघितली होती आम्ही. आणि परतीची वारी अशी थांबत चाललेली, कोणी काय देत होतं आम्हाला ते बरोबर वाटत नव्हतं कसं द्यायचं. तर एक जण महाराज आले, म्हणाले की तुम्ही आहे ना देऊ शकता तुम्हाला काय पाहिजे तर. तिथे फक्त दुकान होतं, तिथून बिस्किटं घेतली, बिस्किटचे पुढे वाटले. आणि त्याच्यानंतर घरी आल्यावर भूषणला वाटलं की आपण वारी जर केली तर कितीतरी लोक जेवतील तिकडे. मग आम्ही वारी सुरू केली. 10 वर्षात, हे 10वं वर्ष आमचं अन्नदान आमचं सुरू झालं. अन्नदान सुरू फक्त इथेच नव्हे, असं पण कुठे भंडारा असेल तिथे, चेंबूरचं विठ्ठल मंदिर सप्ताह असला तरी आमची पंगत असते तिकडे. वडाल्यालाच देखील आमचं होईल तेवढं आम्ही हे करत असतो, पण मोठेपणा कुठे करत नाही आम्ही. असे मंदिरमध्ये आम्ही देत असतो सगळं. म्हणजे छोटीशी इच्छा होती आणि आज ते 3-4 लाख लोक आज आपल्या इकडे जेवून जातात वारीमध्ये, अन्नदानामध्ये. रामकृष्ण हरी. गणपती बाप्पा.